कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे. कौशल्य विकासामध्ये फक्त केवळ योजनांची आखणी नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद, समन्वय आणि एकात्मता असणं ही काळाची गरज आहे, असं कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्यानं राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागानं मुंबईत आयोजित क्षमता वृद्धी आणि जनजागृती कार्यशाळेचं उद्घाटन करताना तेच बोलत होते. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून टीम इंडिया म्हणून कार्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाला साकार करूया, असं ते म्हणाले. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यशाळेत संदेश दिला. भारताच्या विकासामध्ये कौशल्य विकासाचा मोलाचा वाटा आहे. देशाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील, असं ते म्हणाले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात आल्याचं ते म्हणाले. आजच्या पहिल्या सत्रात कौशल्यविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांचं सादरीकरण झालं. महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांनी त्यांच्या यशोगाथांचं सादरीकरण यावेळी केलं.